छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबांना भेटवस्तू पाठवल्या होत्या. ते तुकोबांनी स्वीकारले नाहीत. यामागे तुकोबांचा विचार काय होता? तुकोबऱ्यांचं जे काही जीवन आहे हे तुकोबऱ्यांना वैराग्यप्रधान आहे. वैराग्य आल्यानंतरून तुकोबऱ्यांच्या अत्यंत उच्च अवस्थेला असताना साधारण तुकोबऱ्यांचं त्यावेळेस 34-38 वय असन आणि अवघे छत्रपती शिवाजी महाराज 16-17 वर्षाचे असतील. त्यावेळेस जगद्गुरू तुकोबऱ्यांची जी काही प्रसिद्धी आहे, जगद्गुरू तुकोबऱ्यांची जो काही नावलौकिक आहे तो त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाला होता. कोल्हापूरवरून जयराम गोसावी यांच्या मठामध्ये ज्यावेळेस बहिणाबाई माता होती त्यावेळेस त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबऱ्यांचे अभंग बहिणाबाई मातेंनी ऐकले आणि त्या थेट देहूला निघून आले तुकोबऱ्यांच्या भेटीला. त्यामुळे कोल्हापूरवरनं बहिणाबाई माते येऊ शकतात. रामेश्वर भट्टांसारखे जे काही प्रखंड पंडित आहेत जे पुण्यावरतून जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या भेटीसाठी नवे देहूमध्येच तुकोबऱ्यांच्या सहवासामध्ये राहण्यासाठी ते नंतरून आले. असे अनेक जे काही लोक आहेत ते जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या भेटीसाठी त्यावेळेस येत होते आणि त्यावेळेस अवघ्या 10-12 मैलावरती असलेलं जे काही पुणे शहर आहे, जो लालमहाल आहे, तिथनं जगद्गुरू तुकोबऱ्यांच्या भेटीसाठी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आलेले आहेत. आणि आल्यानंतरून सर्वप्रथम त्यांना काही ना काही आपण भेटवस्तू द्यावी त्यासाठी त्यांनी सोन्याचा नजराणा दिला होता. हत्ती, घोडे, छत्री दिले होते की एका आपण साधू संतांना काही ना काही दानधर्म करावा आणि त्यावेळेस त्यांनी तो करत होते. पण तुकोबरे म्हटले की याची आम्हाला काय आवश्यकता नाही. आम्हा तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्हाला जर काय कशामध्ये आनंद आहे तुम्ही विठ्ठल तुमच्या मुखाने म्हणा, तुम्ही पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा, यातच आम्हाला अत्यंत आनंद आहे. त्यामुळं त्यावेळेस तुकोबऱ्यांनी नाकारायचं कारण हेच होतं की या भौतिक संपत्तीमध्ये आम्हाला काही आनंद नाही किंवा रस नाही. आम्हाला आनंद कशामध्ये आहे की तुम्ही पांडुरंग परमेश्वर स्मरण करावं यातच आम्हाला अत्यंत आनंद आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी तशी पांडुरंग परमेश्वराची सेवा केलेली आहे. आजही आपण पाहू शकतो पंढरपूरला अनेक जे काही दागिने आहेत, अनेक जे काही वास्तू आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान आपल्याला पाहायला मिळतं.